अधिकारी थांबा तुम्ही साईडला. साहेब तुम्ही आमचा आयडी कार्ड घेतलेला आहे आता. तुम्हाला अधिकार कोणी दिला आमचा आयडी घ्यायचा? तुम्हाला काय अधिकार आहे? मी काय म्हणतो तुम्हाला विचारतो साहेब मी, तुम्हाला अधिकार कोणी दिला आमचा आयडी घ्यायचा? आम्ही तर रिपोर्टिंग काढलेली आहे, यांच्यावरती अन्याय होतोय. तुम्ही त्या प्रकरणात काहीतरी दबाव आलेला आम्हाला दिसतोय. तुम्ही आता सदस्य आमच्या समोरच करताय ना, मग काय करताय तुम्ही? तुम्ही आमचा आयडी घेताय, तुम्ही कोण आहे? ते म्हणजे तुम्ही प्रकार काय दबाव आणला प्रकार चालू आहे? पेपर दिले त्यांनी समोर समोर. तुमच्या पेपर नाही, पूर्ण पेपर आहे. ते बोलतात आहे मला घेऊन, तुम्ही फिरवा फिरवी करताय, आयडी घेताय, हे घेताय, कशासाठी करताय? पत्रकार अधिकारी काय करतात त्यांनी जर मला सुटेबल उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही तर मी आत्मदहन करणार आहे. ते एक आत्मदानासाठी आले तुम्ही, तरी गांभीर्याने कुठल्या गोष्टी घेत नाही. नाही कोणी नाही तर बर वरून काय दबाव येते तुमच्यावरती माझ्या प्रकरणात? बरं यांना न्याय का भेटत नाही? 42 दिवस झाला आधी येतात आंदोलन असलेले पेपर नावाला आयडी ठीक आहे सर, बोलो बोलो. तुम्ही जे बोलताय ना सर ते हा जो विषय आहे तो कशाचा विषय? प्रॉब्लेम नाही, ते शूटिंग करतायचं मी शूटिंगचं नाही. ऐका ना, हा जो विषय आहे तो कुठला विषय? हा मांजर बुद्रुकचा विषय आहे. सर्वे नंबर 9/1 या ठिकाणी देवस्थानची जमीन आहे. ती देवस्थानची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे ते 7/12 आहे. 7/12 असताना महसूल विभागाने ते कमी करून मधुकरण रामदास घुलेंच्या नावाने केलेले. ते कुठल्या कायद्याच्या अंतर्गत केलेली आहे? त्याच्यात 32 ग केलेलं आहे. ते कुठल्या कायद्याच्या अंतर्गत केलं? ते बनावट कागदपत्र आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट आहे, चॅरिटी कमिशनरला ह्यांनी परवानगी का घेतली नाही त्यावेळेस? देवस्थान जमीन जर 7/12 दिसतंय तर ह्यांचं काम होतं ना की यांनी आपल्या चॅरिटी कमिशनरची परवानगी घ्यायला पाहिजे होती. यांनी घेतलेली नाहीये ती. तर त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुकडाबंदी कायदा असताना ती जमीन तुकड्यामध्ये वाटून विल्हेवाट करण्यात आली. तुकडाबंदी महाराष्ट्राचा कायदा आहे. ते तुकडाबंदी असताना सुद्धा 10-11 गुंठ्याच्या खाली तर आपण त्याला विकू शकत नाही किंवा त्याला विल्हेवाट लावू शकत नाही. यांनी केली कशी काय? ह्याच्यामध्ये नक्की कुठं घोटाळा आहे, कुठं पाणी मिळतंय, ह्याची नीट चौकशी व्हावी अशी आम्ही त्यासाठी मी आज या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. आत्मदहनासाठी आलोय आणि मला जर योग्य उत्तर मिळालं तर ठीक आहे, नाही तर मी आत्मदहन करणार आहे. या ठिकाणी प्रकरण यांच्याकडून चौकशी झालेली आहे का? यांच्याकडून काही चौकशी झालेली आहे का सरांकडून? यांच्याकडून त्यांची काहीच चौकशी केलेली नाही अजूनपर्यंत. तुम्ही यांना सगळे पेपर दिलेले आहेत? सगळं टोटल दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. त्याच्यावर अजूनपर्यंत सुनावणी नाही, काय नाही काय. यांनी पेपर घेऊन बसलेत आपल्याला. याच्यावर काय कारवाई झाली नाही अजूनपर्यंत? काय कारवाई नाही. सर यांचं म्हणणे असं आहे की याच्यावर काय आतापर्यंत कारवाई झाली नाही. आंदोलन तुम्ही किती दिवस झाले बसताय? आज मी 40 दिवसापासून, आज 41 दिवस आहे मी आंदोलन आहे. आतापर्यंत कोणीच नाही आलं. काल तहसीलदार कोणते मॅडम आले तिथं, त्यांनी त्यांचंच ते पहिले त्यांच्या बंगल्यावर गेले तिकडे. त्यांच्याशी काय मधुकर घुलेंच्या त्यांच्याशी काय चर्चा झाली, त्याच्यानंतर त्यांचीच बाजू ते आमच्या समोर मांडत होते. हे कुठल्या पद्धतीने आहे? तिने आमचं काही ऐकूनच घेतलं. तुम्हाला असं वाटतंय का कोणी दबाव येतोय? हा दबावच आहे यांचा. कोणीतरी यांच्यावर दबाव टाकताय आणि ह्याच्यामध्ये पूर्ण घोटाळा आहे. त्याच्यामुळे हे लोक आपल्याच अधिकाऱ्याच्या विरुद्ध जात नाहीये असं माझं म्हणजे स्वतः शंका आहे मला. ह्या शंकेचे यांनी निरसन करावं ही आमची इच्छा आहे. त्यासाठी मी आंदोलनाला बसलो, पण कोणी पॉझिटिव्ह रिप्लाय देत नाहीये. तुमचं ह्याच्यावरती म्हणणे काय? ह्याच्यावर म्हणणं माझं आहे की याची चौकशी बसवावी, ते रीतसर चौकशी झाली पाहिजे, ह्या ठिकाणी सुनावणी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. कोणी दखलच देत नाहीये. काय साहेब तुम्ही काय नाही काय प्रस्ताव तुम्हाला नाही बोला ना साहेब. प्रस्ताव दाखवते तुम्हाला 2 मिनिटं थांबा. आयडी घेऊ का साहेब तुम्ही घेतलेला? तुमच्या हातात द्या. आमची आयडी पण काढून घेत नाही, तुम्ही घेतल्या पाहिजे. तुम्ही जी उत्तर घेतलं त्यांच्याकडनं तुम्ही उत्तरं घ्या. तुम्हाला पेपर पण दिले नाही. यांची पार्टी कुठे आहे साहेबांची? पार्टी नाही टेबल पार्टी असेल साहेब.
तेव्हा तुमच्याकडे नाही पाटील वरून आली ना पाटील आले नाही का नाही तुम्ही बनवून घ्यायचे ना मग साहेब आम्हाला काय कळणार कोणते अधिकारी आहेत? आज यांची एवढी मोठी हे झालेली आहे आंदोलन बसलेले आहेत आम्ही अधिकाऱ्यांकडे आणले अधिकाऱ्यांची खुर्ची खाली आहे अधिकारी अजून तुम्ही त्यांचे हा अधिकाऱ्यांच्या खालचे आहे तुम्ही ठीक आहे पण इथं अधिकाऱ्यांचं नाव पाहिजे पाटी पाहिजे अधिकारी तुमच्याच कॉलला टाळाटाळ करतात हे. काय बोलू तुम्हाला? बोल मग तेच बोलणं ना. झालं काय बोलणं झालं असं उडावडी उत्तर नाही हो सर. मला ऑन रेकॉर्ड काय आहे सर ते घ्या दाखवतो म्हणजे काय दाखवतं प्रस्ताव दाखवतो. प्रस्ताव दाखवा असं म्हणा